चांदवड नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी शंभूराजे शंकरराव खैरे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे। स्वर्गीय शंकरनाना खैरे यांच्या प्रेरणेतून सामाजिक व राजकीय कार्य करत आलेले शंभूराजे खैरे हे चांदवडमध्ये ओळखीचे व लोकसंग्रह असलेले नेतृत्व मानले जाते। त्यांच्या प्रचारालाही चांगली गती मिळत आहे। निवडून आल्यानंतर गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्यांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। घरकुलाचे प्रश्न, रस्ते दुरुस्ती, गटार व्यवस्था, पाणी पुरवठा आणि वीज संबंधी अडचणी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचे समाधान करण्यासाठी ठोस प्रयत्न करू असे शंभूराजे खैरे यांनी सांगितले। चांदवडच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली असून या उमेदवारीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे। नगराध्यक्षपदासाठी शंभूराजे खैरे यांची निवडणूक लढत आता अधिक लक्षवेधी ठरणार आहे। चांदवड नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। थेट नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून आपण अधिकृत उमेदवार आहात, काय सांगाल? होऊ घातलेल्या चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, आदित्य साहेब, संजय राऊत साहेब व आमचे वडील स्वर्गीय शंकरनाना विठ्ठल खैरे यांच्या माध्यमातून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी करीत आहे। तरी मी चांदवडच्या नागरिकांना एवढं आवाहन करतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सर्व उमेदवारांना मशाल या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे व आपल्या या गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी हीच विनंती करतो। भाऊ, निवडून आल्यानंतर प्राधान्यक्रम काय असणार आहे कामाचा? निवडून आल्यानंतर मी प्रथमतः या गोरगरीब जनतेचे घरकुल योजना असेल, रस्त्यांचे प्रश्न असेल, गटारींचे प्रश्न असेल व पाण्याचे प्रश्न असेल, विजेचे प्रश्न असेल, या सर्व प्रश्नांची मी पहिले प्रथमतः दखल घेईन। आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक हे निष्ठावंत आहे आणि तळागाळातील आम्ही गोरगरीब शिवसैनिक आपल्यासमोर आम्ही उभे आहोत। तरी या माध्यमातून आम्ही तुम्हाला एवढंच आवाहन करतो की आम्हा सर्व शिवसैनिकांना तुम्ही आपल्या सेवेची संधी द्यावी हीच विनंती करतो। चांदवड शहरामध्ये संस्थापक शिवसैनिक असून मी आजपर्यंत शंभूनाना खैरे यांचे वडील शंकरनाना खैरे यांचा खास पाईक होतो आणि त्यांच्याबरोबर काम केलेलं असल्याने नानांनी जे काम चांदवड शहरामध्ये केलेलं आहे ते कुठल्याही नेत्यांनी केलेलं नाही। कोणी किती छाती टोकून जर सांगत असेल आम्ही विकास केला, विकास फक्त नानामुळं झाला आणि हे जे आज सांगणारे आहेत हे नानामुळं पुढं आलेले, नाहीतर ते येऊ शकत नाही आणि त्यांचं या शहरात कुठल्याही प्रकारचं स्वतःच्या कर्तृत्वावर कुठलंही काम नाही आहे। हे छातीठोकपणे मी आज सांगतो, मी निष्ठावंत शिवसैनिक आहे। मला दुनियाभरचे सर्व लोकांचे मला ऑफर आहे, परंतु मी आज आपली निष्ठा सोडून मी कधीही उद्धव साहेबांना सोडून जाणार नाही आणि यांनाही सांगतोय तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्याच बरोबर काम करणार आहे, मी कधीही तुम्हाला सोडून जाणार नाही। नगराध्यक्ष पदावरती आमचे शंभूराजे खैरे हे चांदवड शहरात विराजमान आहे आणि जनतेने यांना भरभराटून यांना पण विजयी करावं आणि आमचे सगळे उमेदवार या ठिकाणी जे दिलेले मशालवरती हे अख्खे उमेदवार त्यांनी विजय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।